आजकाल एआयच्या वाढलेल्या सर्रास वापरामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत। त्यातलाच एक प्रकार मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून समोर आलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर चॅटजीपीटीचा वापर करून बनावट रेल्वे पास तयार करून लोकल ट्रेनने प्रवास केल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाविरुद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आदिल अन्सार खान असं आरोपीचं नाव असून त्याने मुंब्रा ते सीएसएमटी दरम्यान प्रवासासाठी 1 महिन्याचा बनावट पास तयार केल्याचं समोर आलंय। 25 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 12:45 भायखळा रेल्वे स्थानकावर नियमित तिकीट तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला। तिकीट तपासनीस कुणाल सावर्डेकर हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील मुख्य गेटजवळ तिकीट तपासणी करीत असताना त्यांनी आदिल खानकडे तिकीट दाखवण्यास सांगितलं। त्याने आपल्या आयफोन 13 प्रोवर रेल्वे पास दाखवला, मात्र तो अधिकृत यूटीएस मोबाईल ॲपवर नसून केवळ छायाचित्र स्वरूपात असल्याने संशय निर्माण झाला। त्यानंतर त्याला पुढील तपासणीसाठी तिकीट तपासणी कार्यालयात नेण्यात आलं। वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर हा पास अधिकृत निकषांनुसार नसून बनावट असल्याचं स्पष्ट केलं। तपासात असे निष्पन्न झालंय की खानने एका मित्राच्या मार्गदर्शनाखाली चॅटजीपीटीचा वापर करून हा बनावट पास तयार केला होता। या पासवर 24 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीसाठी मुंब्रा ते सीएसएमटी प्रवासाची वैधता दाखवण्यात आली होती। प्रकरण उघडकीस आल्यानंतर सावर्डेकर यांनी तक्रार दाखल केली। त्यानुसार सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी खान विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2) फसवणूक, 336(3) बनावट कागदपत्रे तयार करणे आणि 340(2) बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदीचा वापर तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींन्वये गुन्हा नोंदविला आहे। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।